जिल्ह्यात ऊस दर जाहीर करण्यासाठी रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी, संघटना आणि कारखानदारांच्या ऑनलाईन बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे कारखानदार आणि प्रशासनाशी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे। सांगलीच्या दत्त इंडियाच्या दराचा निर्णयही प्रलंबित राहिला। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा 16 डिसेंबर रोजी कारखानदारांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं, परंतु स्वाभिमानीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षाचे 100 रुपये आणि चालू वर्षाचे FRP अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला ठरला। तोच फॉर्म्युला जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारण्याची मागणीसाठी रविवारपासून सांगलीच्या दत्त इंडियावर आंदोलन सुरू केले। ऊसाचे दाम मिळाला पाहिजे अशी मागणी करत आंदोलकांनी कारखाना परिसरात ठिय्या मारलाय। दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिल्याने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सायंकाळी कारखानदारांची ऑनलाईन बैठक घेतली। त्यामध्ये स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी हे ऑनलाईन बैठकीला सहभागी झाले। या बैठकीत जिल्ह्यातील कारखानदारांशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चर्चा करण्यात आली। संघटनेच्या मागणीप्रमाणे दर देण्याची विनंती करण्यात आली, मात्र स्वाभिमानीची मागणी कारखानदारांनी बेदखल ठरवली। ऊस दराबाबत सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु कारखानदारांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऊस दरासाठी घेतलेली बैठक ही निष्फळ ठरली। दरम्यान दत्त इंडियाच्या व्यवस्थापनाशी FRP अधिक 100 रुपये दराबाबत चर्चा झाली, परंतु त्यांनी संघटनेच्या मागणीप्रमाणे दर देण्यास नकार दिला। त्यामुळे स्वाभिमानीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। ऊस दर देण्यास कारखानदार तयार नाहीत, त्यामुळे आंदोलन मागे घेणार नसल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलं। उद्या कोकरूड येथील दालमिया कारखान्यावर आंदोलन करण्यात येणार आहे। त्यानंतर 2 दिवसात विश्वजित कदम यांच्या सोनहिरा कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले। मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग याला अटक केल्यानंतर सांगली पोलिसांना आणखी एक यश आलंय। दरोड्यावेळी शोरूममध्ये बंदूक घेऊन दहशत माजवणाऱ्या आणि लोकांना बांधून घालणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी बिहारमधून अटक केली। शमशाद महम्मद मुख्तार असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्तार याच्या घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली। मुख्तार याला न्यायालयापुढे उभे केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 6 महिन्यापूर्वी मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेलर्स दुकानावर नियोजनबद्धरित्या दरोडा टाकण्यात आला। दरोडेखोरांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून 7.25 कोटींचे दागिने घेऊन 4 चाकीतून पलायन केलं होतं। पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी दरोडा टाकल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली। त्यानंतर पोलीस दल खलबळून जागे झाले। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुबोध सिंग याला अटक केली। पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी सुरू आहे। या दरोड्यातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक आठवड्यापासून बिहारमध्ये तळ ठोकून होते। यावेळी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे दरोड्यामध्ये सहभागी असलेला महम्मद मुख्तार हा त्याच्या राहत्या घरी बेगुसराय जिल्ह्यातील चेरी या गावात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या। इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकल्याच्या घटनेचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजातर्फे निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी या घटनेच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजी केल्या। तसेच घटनेतील हल्लाखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईचीही आंदोलकांनी मागणी केली आहे। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर जात होते। यावेळी त्यांच्या दिशेने चप्पल फेकून भ्याड हल्ला केला। या घटनेचा सकल ओबीसी समाजातर्फे इंदापूर येथे समाजकंटकांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला। हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी अशीही आंदोलकांची मागणी आहे। दौऱ्यावेळी ओबीसी नेत्यांवर हल्ले होत आहेत। ओबीसी नेत्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्य शासनाने ओबीसी नेत्यांना कडक सुरक्षा ठेवण्याची गरज आहे। हल्लेखोराला अटक न केल्यास ओबीसी समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी सांगलीत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निदर्शने करण्यात आली। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत त्याचं दहन करण्यात आलं। शंखध्वनी आणि निदर्शनेही करण्यात आली। झारखंडचे काँग्रेसचे खासदार साहू यांच्याकडे 300 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आढळून आली। ही मालमत्ता गोरगरीब जनतेला लुटूनच गोळा केली आहे। सामान्य लोकांच्या खिशातले पैसे लुटणाऱ्या भ्रष्ट आमदार खासदारांची संख्या काँग्रेसमध्ये मोठी आहे। त्यामुळे आम्ही साहू यांच्यासह काँग्रेसचा निषेध करत असल्याचे भाजपच्या महिला प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांनी यावेळी सांगितलं। या आंदोलनात माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेविका सविता मदने, माजी महापौर संगीता खोत, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दीपक शिंदे, अश्विनी तारळेकर भिसे आदी जण सहभागी झाले होते।
जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावं, रिक्त पदे तात्काळ भरावीत, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार व्हावा, राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यात 14 डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्धार करण्यात आलाय. त्यामध्ये जिल्ह्यातील 25,000 कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती मध्यवर्ती संघटनेचे विभागीय सहसचिव PN काळे आणि जिल्हा कार्याध्यक्ष DG मुलानी यांनी दिली आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचारी संपाबाबत बैठक घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समूह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कॉर्पोरेट दर्जिनी खाजगीकरण रद्द करा, 5व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहन चालक पदभरतीवरील बंदी उठवणे, तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 करा आणि या व इतर अशा 17 मागण्यांकरिता राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यात 14 डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्धार करण्यात आलाय. सांगलीसह जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 9 दिवसांपासून संपावर गेलेत. राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने आज अंगणवाडी सेविकांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकरी आंदोलन केलं. यावेळी कार्यालयाच्या बाहेरच महिलांनी चटणी भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. लवकरात लवकर प्रलंबित मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे आणि इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलाय. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. या राज्यव्यापी बेमुदत संपाची कायदेशीर नोटीस अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे. तसेच मानधन नको, वेतन द्या, गेल्या 40 वर्षांपासून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावं यांसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून राज्य शासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने आज जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी चटणी भाकरी आंदोलन केलं. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात तडजोड घडवून खटला लवकर निकाली काढण्यासाठी 20,000ची लाच स्वीकारताना सहाय्यक सरकारी अभियोक्ता सोमनाथ काकासो माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तक्रारदार यांच्या विरोधातील खटला जिल्हा न्यायालयात दाखल आहे. या खटल्यात तडजोड घडवण्यासाठी तसेच खटला लवकर निकाली काढण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालय सांगली वर्ग 1 येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता सोमनाथ माळी यांनी तक्रारदाराकडे 25,000च्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार शुक्रवार दिनांक 8 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. सोमवार दिनांक 11 रोजी पथकातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये संशयित ॲडव्होकेट सोमनाथ माळी यांनी तक्रारदाराकडे 25,000ची मागणी करून तडजोडीअंती 20,000 देण्याचं ठरल्याचं निष्पन्न झालं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी विजयनगर येथे असणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर सापळा लावला होता. यावेळी ॲडव्होकेट सोमनाथ माळी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून 20,000ची लाच स्वीकारली. त्यानंतर तो न्यायालयासमोरील रस्त्याने दुचाकीवरून नेमिनाथ नगर येथे गेला. तेथे त्याला पकडून त्याला ताब्यात घेतले. भारतीय जनता पार्टी ही जातीयवादी आहे असा जाणीवपूर्वक खोटा प्रचार आपल्या विरोधकांकडून आजवर केला गेला. परंतु देशभरातील विविध निवडणुकांचे निकाल पाहता भाजपाला अल्पसंख्याक बांधवांनी भरभरून साथ दिल्याचे उघड होते. आता जनता खोट्या प्रचाराला बळी तर पडणार नाहीत. शिवाय विकासाच्या आधारावर व आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्यांना अपेक्षित काम करून तालुक्याचा विकास साधता येईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली आहे. कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील काँग्रेस पक्षातील रहीम बक्ष बागवान, सरफराज बागवान, अजीज बागवान यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. ते पुढे म्हणाले, कडेगाव पलूस मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष हा पक्ष नाही तर आपला परिवार आहे. कार्यकर्त्यांशी जीवाभावाचं नातं असावं ही स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख यांची आम्हाला शिकवण आहे. त्यांनी दिलेल्या वाटेवरून आम्ही मार्गक्रमण करत आहोत. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शब्दाला किंमत दिली जाईल. आपणाकडून जे विकासाचं राजकारण सुरू आहे ते असंच अविरतपणे सुरू राहील असंही देशमुख यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नागपुरात अधिवेशनादरम्यान विविध प्रकारे आक्रोश सुरू आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसह महाराष्ट्रातील शिक्षकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन UT जाधव यांनी दिली. यावेळी UT जाधव म्हणाले,
नागपूर येथील अधिवेशनाच्या काळात शिक्षकांच्या मागण्यांचा, विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा आवाज विधानमंडळावर पडण्यासाठी सदरच्या आक्रोश मोर्चाचं आयोजन केले। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या यामागील भूमिका आहे। दरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या सरकारी दरबारी मांडण्यासाठी सदर आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्याचं यावेळी सांगण्यात आलं। सांगली शहरातील गोकुळनगरमध्ये काही दिवसांपूर्वी विनोद इंगळे या तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता। या खुनातील मुख्य संशयित आरोपी लखन इसरडे हा खुनाच्या घटनेपासून परागंदा झालाय। लखन इसरडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। मृत विनोद इंगळे याच्या खुनात त्याचा सहभाग असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। त्यामुळे या खुनातील मुख्य संशयित लखन इसरडे याला तातडीने पोलिसांनी अटक करावी या मागणीसाठी मृत विनोद याच्या कुटुंबियांनी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। इसरडे याला अटक करून त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांची आहे। जोपर्यंत इसरडे याला अटक होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्ते अशोक इंगळे यांनी सांगितले।